यानंतर आता एक सविस्तर बातमी बघूयात। काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाची चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलंय। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। दरम्यान अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी नुकसानीचा असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। मला असं वाटतं या चर्चा म्हणजे माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत, त्याला कुठला आधार माध्यमांनी घेतलेला आहे मला याची कल्पना नाही। त्यामुळं अशा चर्चेंना म्हणजे काय प्रतिक्रिया द्यायची। आता तुम्ही लातूरचे आहात सगळे, तुम्हाला मी तर म्हणजे पूर्णपणे मी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे। त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे माध्यमांसमोर आणि ती आपल्यापर्यंत आलेली सगळ्यांच्यापर्यंत झालेली आहे। त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे, त्यामुळं निश्चितच काँग्रेस पक्षासाठी ती बाब काही फार चांगली निश्चितच नाही। पण काँग्रेस पक्ष हा पुढे पावलं टाकत मार्गक्रमण करेल।